इचलकरंजीतील 22 कोटीच्या घनकचरा व्यवस्थापन आराखड्याला स्थायी समितीच्या 5 सदस्यांनी विरोध केला असला तरी तो भाजपचा अधिकृत विरोध नाही। नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या सदस्यांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुन्हा मंजूर करून शहराच्या विकासाची गती कायम ठेवणार असल्याचं महापौर उदय धातुंडे यांनी सांगितलं। दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी आव्हानात्मक स्टेटस ठेवल्यानं हळवणकर गटाच्या काहींनी प्रतिआव्हानात्मक स्टेटस ठेवलं, त्याची चर्चा शहरात रंगली आहे। इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन आराखडा मंजुरीवरून भाजपमध्ये आवाडे आणि हळवणकराशी फूट पडल्याचं बुधवारी स्पष्ट झालंय। याबाबत महापौर उदय धातुंडे यांच्याशी संपर्क साधला असता नव्या आराखड्यात अनेक अतिरिक्त सेवा आणि सुविधांचा समावेश आहे। घंटागाड्यांची संख्या 68 वरून 80 केली असून रात्रीच्या कचरा संकलनासाठी आणखी 16 घंटागाड्यांची तरतूद केली आहे। उद्यानांच्या देखभालीसाठी 70 अतिरिक्त कर्मचारी असून पीपीई किटची उपलब्धता, सांडपाणी गटारींची स्वच्छता, जलपर्णी निर्मूलन, हॉटेल, रुग्णालय आणि विवाह सोहळ्यांमधील कचरा संकलन, कचरा डेपोवर रॅम्पची उभारणी यासह विविध कामांचा समावेश आहे। पूर्वी या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढल्या जात होत्या, मात्र आता सर्व सेवा एकाच निविदेत समाविष्ट केल्यानं घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व समस्यांचं एकाच ठिकाणी प्रभावी नियोजन आणि निराकरण होणार आहे। त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत 5 सदस्यांनी विरोध केला असला तरी तो भाजपचा अधिकृत विरोध नाही। वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या 5 जणांना सोबत घेऊन हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आणून शहराच्या विकासाची गती कायम ठेवणार असल्याचं महापौर उदय धातुंडे यांनी सांगितलं। यावेळी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, विनय महाजन उपस्थित होते। दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी बुधवारी मोबाईलवर आव्हानात्मक स्टेटस ठेवला, तर हळवणकर गटातील काहींनी प्रतिआव्हानाचा स्टेटस ठेवल्यानं त्याची चर्चा शहरात रंगली आहे। कोणाला काय करायचं असेल तरी करून घ्यावं, कोणी दादागिरीची भाषा करत असेल दुप्पट दादागिरीने उतरेल, समोरच्याने एकदा आजमावावंच, त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय। काय बघून घेतो असेल हिंमत तर आता येईल बघ आमच्याकडे, यायला आम्ही काय असे तसे आहोत काय? ही मला भाषा कोणी दमाशी द्यायची ना, मला त्याच्यावरचा आवाज काढता येतो।